सुकटचा वास आला तरी घरातले नको म्हणतात. पण आपण ज्या पद्धतीने बनवणार आहे ना, त्या पद्धतीने अजिबातसुद्धा खाताना सुकटचा वास येणार नाही आहे. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी सुकट घेतलेले आहे. आपल्याला चाळणीने सुकट छान चाळून घ्यायचं आहे, म्हणजे सुकटमध्ये जे काही खडे असतात ते निघून जातील. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला चाळून घेतलेली सुकट घालायची आहे आणि छान खरपूस आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची आहे. ही स्टेप केली की सुकटचा वास कमी होतो. इथे मी सुकट छान भाजून घेते. नेहमी त्याच पद्धतीने सुकट खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने बनवून पहा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सुकट भाजून घेतलेली आहे. सुकट भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते. त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की इथे मी सुके खोबऱ्याचे काही काप घेतले होते. तर आपल्याला त्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे आणि छान रंग बदलेपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने तुम्ही ओलं खोबरं वापरलं ना तरी चालणार आहे. सुकं खोबरं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपल्याला इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला तेलावरती कांदासुद्धा छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे मी कांदा भाजून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदासुद्धा भाजलेला आहे. तर एका साईडला काढून घेते. सुकटसुद्धा थंड झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 2 पाण्याने आपल्याला ही सुकट स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने सुकटची भाजी केली ना की सुकटचा वास फारसा कमी होतो. काही जणांना सुकटचा वास आला तरी सुकट खात नाही. अगदी माझ्या घरातसुद्धा तेच आहे, म्हणून मी या पद्धतीने बनवते. 2 पाण्याने सुकट धुतल्यानंतर सुकटमधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तर सुकट एका साईडला सगळी काढून घेतली आहे पाण्यामधनं. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि आपण खोबरं कांदा भाजून घेतला होता ना, आपल्याला तो त्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरमधनं आपल्याला हे वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर एका साईडला इथे मी वाटण तयार करून घेते. कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि रंग बदलेपर्यंत कांदासुद्धा छान तेलावरती भाजून घ्यायचा आहे. बाजारात भरपूर प्रमाणात ओले कांदे आलेले आहेत, त्यामुळे कांदा तेलावरती छान परतवून घ्यायचा. कांदा असा अर्धवट कच्चा राहिला की दाताखाली आला की कांदा हा टचटच होतो. त्यामुळे घरातले सुद्धा अगदी खायला नको म्हणतात. म्हणून आपल्याला कांदा तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. तर आपल्याला कांद्यावरती टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि तोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान परतला की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत वाटणसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. वाटण आपण छान भाजून घेतलं होतं, त्यामुळे खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे. पण इथे मी कांद्यावरती वाटण हे परतवून घेते. परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत. तर इथे मी एका प्लेटमध्ये सगळे मसाले घेतलेले आहेत. कांदा लसूण मसाला, रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, मिरची पावडर, गोडा मसाला, धना पावडर घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे. थोडंसं पाणी घालायचं. मसालेसुद्धा वाटणावरती तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मसाले परतत असताना थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले कढईला लागत नाही आणि छान तेल सुटेपर्यंत मस्त परतले जातात. मसाले परतल्यानंतर आपण जी सुकट स्वच्छ धुवून घेतली होती ती सुकट त्यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. नेहमी तुम्ही त्याच पद्धतीने सुकट खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा ह्या गावरान पद्धतीने बनवून पहा. अगदी न खाणारेसुद्धा अगदी मागून खातील. तर सुकट वाटणावरती परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. एका साईडला पाणी मी गरम करून घेतलं होतं. तर आपल्याला रस्सा भाजी करायची आहे, त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी वापरल्याने भाजीला चव अगदी छान येते आणि रंगसुद्धा भाजीला अगदी मस्त येतो. त्यामुळे आपल्याला कोणतीही रस्सा भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी घातलं की भाजीला आपल्याला छान उकळी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजी लगेच उकळलेली आहे.
तर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं, परत एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि बारीक गॅसवर आपल्याला ही सुकट शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ लागणार नाही सुकट शिजवायला, कारण आपण सुकट या ठिकाणी भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी मस्त उकळलेली आहे. ह्या भाजीचा अगदी वास आहे ना घरभर सुटला होता. रंग पाहू शकता भाजीला किती छान आलेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मस्त आपली गावरान पद्धतीने सुकटची भाजी तयार झालेली आहे. बघा आहे की नाही, पाहताच क्षणी खाऊशी वाटते. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत तुम्ही अगदी आवडीने खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.